विकासाच्या प्रगतीपथावर धावताना महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः कोकणामध्ये अनेक नद्यांवरती धरण बांधले गेले. पण कोकणामध्ये आजही अशा काही नद्या आहेत की ज्याच्यावरती उगमापासून ते अगदी समुद्रापर्यंत एकही धरण बांधले गेलेले नाही आहे आणि ह्या नद्या अनडॅम्ड आहेत. तुम्ही कधी फिश टँकमध्ये मासे पाळले असतील. मासे पाळताना एक महत्त्वाची गोष्ट करावी लागते, ती म्हणजे पाण्यामध्ये एरेटर सोडावा लागतो. पाण्यामध्ये जर एरेटर सोडला नाही तर मासे मरून जातात, कारण माशांना गरज असते ती डिझॉल्व्ड ऑक्सिजनची. पण आपण हा कधी विचार केला आहे का की नदीमध्ये कोणत्याही प्रकारचे एरेटर नसताना हे मासे जिवंत कसे राहतात? तर खरं म्हणजे नदीमध्ये सुद्धा एरेटर असतात. हे आहेत नैसर्गिक एरेटर्स. आत्ता आपण नदीमधल्या अशाच एका एरेटरपाशी आहोत. अशा प्रकारचे एरेटर्स हे नैसर्गिक एरेटर्स माशांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण मासे आणि इतर जे जलचर प्राणी आहेत सगळे अशा एरेटर्सपाशी ऑक्सिजनसाठी येतात. पण ज्या वेळेला नदीमध्ये एखादं धरण बांधलं जातं त्यावेळेला हे सगळे एरेटर्स चोकअप होतात आणि नदीमध्ये एक डेड झोन तयार होण्याची भीतीसुद्धा असते. कर्नाटकमधली अग्नाशिनी नदी आज वर्ल्ड फेमस आहे, फक्त एका कारणासाठी. त्या नदीवरती एकही बांध नाही आहे आणि फ्री फ्लोईंग आहे. ह्या आणि अशा प्रकारच्या पर्यावरणीय संकल्पना समजून घेण्यासाठी आपण इको पॉलिनेशन कॅम्प आयोजित करत आहोत. ज्या प्रकारे मधमाशी एका फुलावरून दुसऱ्या फुलावरती परागीभवन करते, त्याच प्रकारे आपल्याला पर्यावरण विचार हा इतरांपर्यंत पोचवायचा आहे. इच्छुकांनी आमच्याशी संपर्क साधावा.